नमस्कार मंडळी, माझं नाव शैलेश देशपांडे. रेषांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मंडळी, आज मी सादर करणार आहे ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत या दुसऱ्या पर्वातली 9वी कविता. कवितेचं नाव आहे भेटी लागी जीवा. मंडळी, अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना होऊन आता जवळजवळ वर्ष झालं. 22 जानेवारी 2024 हाच तो सुवर्ण दिवस. राम मंदिर हा तर कित्येक भक्तांच्या जिव्हाळ्याचा विषय, परंतु गेलं वर्षभर आपण बघितलंय की राम मंदिराच्या नावाखाली केवळ राजकारण आणि समाजकारणच होतंय आणि त्याचमुळे कित्येक नेत्यांनी, कित्येक पुढाऱ्यांनी अजूनही राम मंदिराला जाणीवपूर्वक भेट दिलेली नाही. तर त्याचमुळे काय होतं की जो भक्त देवाच्या भेटीसाठी आसुसलेला असतो त्याला अजूनही निखळ दर्शनाचा आनंद लाभलेला नाही. असं म्हणतात ना की ती भक्ती, पण त्यात जेव्हा पण येतो तेव्हा त्याची पणती होते. ती भक्ती, पण त्यात जेव्हा पण येतो तेव्हा त्याची पणती होते. प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी द डिव्हाइन कंपॅनियन या काढलेल्या सुलेखनामागे, या काढलेल्या चित्रामध्ये सुद्धा तुम्हाला अशाच एखाद्या पणतीचा भास होतो. तुम्ही जर हे चित्र निरखून बघाल तर तुम्हाला जाणवेल की या चित्रामध्ये एक जळलेली पणती आपल्याला दिसते. तिथे भेटी लागी जीवा अशी अक्षरं सुलेखनातून लिहिलेली आपल्याला दिसतात, पण त्या अक्षरांची शाई अशी ओघळते खाली आणि त्या पणतीचं प्रतिबिंब म्हणून जणू अच्युत पालवांनी तिथे खाली मावळतीचा सूर्य दाखवलाय. तर हे सगळं आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की जेव्हा भक्ती निखळ नसते तेव्हा ती जी एक भक्तीतली कमतरता किंवा एक निखळतेचा जो अभाव असतो तो आपल्याला अशा काही गोष्टीतून दिसतो. तर असेच विचार मी या कवितेतून मांडले आहेत. तर सादर करतो रेषांमधली भाषा या दुसऱ्या पर्वातली 9वी कविता. कवितेचं नाव आहे भेटी लागी जीवा. भेटी लागी जीवा लागलीसे आस, भेटी लागी जीवा लागलीसे आस, पण अंतरातली आर्त इथे ओघळलेली, अंतरातली आर्त इथे ओघळलेली. मावळत्या सूर्याला मिळे पणतीची उब, मावळत्या सूर्याला मिळे पणतीची उब, विझणारी ती धग धुमसणारी, विझणारी ती धग धुमसणारी. सापडता संधी संपला समास, सापडता संधी संपला समास, उरला तो उपास उपेक्षित, उरला तो उपास उपेक्षित. ललाटी निखारा, ललाटी निखारा पेटला वणवा, ललाटी निखारा पेटला वणवा, विस्तवी ओणवा विखुरलेला, विस्तवी ओणवा विखुरलेला. भावभक्तीसाठी विरघळले शब्द, भावभक्तीसाठी विरघळले शब्द, उरलेला मी स्तब्ध तुझ्यासाठी, उरलेला मी स्तब्ध तुझ्यासाठी. धन्यवाद मंडळी. ही कविता कशी वाटली ते अभिप्राय देऊन जरूर कळवा आणि हो, आपल्या आप्तस्वकीयांना आणि मित्रमैत्रिणींना देखील फॉरवर्ड करा. तुम्ही जर रेषांमधली भाषा हे यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढल्या भागात. तोवर धन्यवाद.